नमस्कार मंडळी. आपल्यासोबत आहेत आज भिवापूर नगरपंचायतीचे भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रतिक्रिया. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. आपला परिचय द्या सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना. सर्वप्रथम मी कुमारी सुषमा शंकरराव श्रीरामे, भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष नवनिर्वाचित नगराध्यक्षपद मिळालेले उमेदवार आहे. बरं, तुम्ही पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश केला यावेळेस आणि तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात, तर काय वाटते तुम्हाला? माझं एकच स्वप्न आहे, मी निवडून आल्याच्या नंतर की भिवापूर नगरीला सर्वात जास्तीत जास्त विकास कामे करावीत आणि भिवापूर शहर एक हे डिजिटल मार्गावर लागावं आणि स्वच्छ या नावाने ओळखल्या जावं, एवढंच माझं स्वप्न आहे. या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? माझे म्हणजे आदरणीय राजूभाऊ पारे यांच्या नेतृत्वाला तर मी नक्कीच आणि त्यांच्या विकास कामाला पुढे नेण्याचं काम, तसंच भिवापूर नगरीचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली करणार एवढेच माझं यश आहे. पुढचे 5 वर्ष कशा पद्धतीने विकास करणार आहात किंवा महिलांसाठी काय करणार आहात? सर्वात जास्त महिलांवर जे काही अत्याचार होऊन राहिले त्याच्यापासनं जो काही आपल्याला म्हणजे सामना करता येईल त्याचा आपण काहीतरी नवीन काहीतरी चालना करू त्यांच्यासाठी. तसेच भिवापूर नगरीचा विकास करू. जसं गटारी व्यवस्था आहे, जसं जसं स्वच्छतेच्या दिवाबत्तीची सोय आहे, सांडपाण्याची सोय आहे, या सर्व सोयी आपण चांगल्या पद्धतीने करू. म्हणजे मूलभूत सोयी सुविधा तुम्ही नागरिकांसाठी देण्याचा प्रयत्न कराल. हो, नक्कीच. भिवापूर जनतेचं मी सर्वात आधी आभार मानते आणि त्यांनी मला जेवढं भरघोष मताने निवडून दिलं, तर एकदा पूर्णतः मनस्व त्यांचा आभार मानते. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.